मला असं वाटतं कुठलीही कला, कुठलीही ॲक्टिव्हिटी तुम्ही करिअर म्हणून घेऊ शकता आणि नृत्य ही त्यातलीच एक गोष्ट आहे. पूर्वी कसं व्हायचं, एक सोशली गॅदरिंगसाठी एक मजा म्हणून, एक एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी म्हणून नृत्य असायचं. बरोबर. तुझ्या मते नृत्य शिकायला सुरुवात करणं हे वयाच्या कितव्या वर्षी करणं योग्य आहे? मी 4 पासनं घेते, ओके. पण मुलांनी 1, 3.5, 4 काहीच हरकत नाही. म्हणजे आणि मग त्यांना फ्रीस्टाईल करू दे, जाऊ दे बॉलिवूड क्लासला. एखादा चित्रपट मिळवण्यासाठी काय करावं लागतं? स्ट्रगल. ते कसं करावं Struggle. लागतं? नमस्कार. आज आपल्याकडे ज्या एक्सपर्ट आलेल्या आहेत त्या स्वतः उत्तम नृत्यांगना आहेतच, पण आमच्यासारख्या कलाकारांना उत्तम नाचवतात सुद्धा. सो फुलवा, तुझं लोकल बंधन मध्ये मनापासून स्वागत. खूप खूप थँक्यू. नृत्य करताना बऱ्याच वेळा काही जण आवडीसाठी करतात, हॉबी म्हणून करतात आणि मग त्याच्यात रमत जातात. तर नृत्याकडेच एक इन्कम म्हणून किंवा करिअर म्हणून कसं बघावं आणि त्यासाठी काय काय करावं? मला असं वाटतं कुठलीही कला, कुठलीही ॲक्टिव्हिटी तुम्ही करिअर म्हणून घेऊ शकता आणि नृत्य ही त्यातलीच एक गोष्ट आहे. म्हणजे नृत्य वेगळं नाहीये. पूर्वी कसं व्हायचं, एक सोशली गॅदरिंगसाठी एक मजा म्हणून, एक एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी म्हणून नृत्य असायचं. बरोबर. आता तसं राहिलं नाहीये. आता नृत्यातनं तर खूप पर्याय उपलब्ध आहेत आणि मला सांगायला आनंद होईल, कोविडमध्ये सगळं बंद असताना केवळ मी नृत्य शिकवायचे ऑनलाईन. तेव्हा ऑनलाईनचं खूप होतं. तेव्हापासूनच आपण जास्त ऑनलाईन सोशल बरोबर. मीडियावर गेलो. तर किती सगळे उद्योगधंदे बंद होते, पण घरात राहून जी काही कला मी शिकले होते त्याच्यामुळे मी माझी अख्खी टीम धरून, घर धरून राहू शकले. त्यामुळे मी पेरेंट्सना सांगते की नृत्यातनं करिअर होऊ शकतं. कलेतनं तुम्ही पैसेही कमवू शकता, कारण पैशांची सोंग नाही आणतात. मी बरोबर. कला करते, मी डान्स करणार आणि पण कॉस्ट्युम जेवावं कुठून करणार, लागेल. खाणार कुठून, घर काय चालवणार. तर खूप पर्याय आहेत. हा. नृत्य म्हटलंस तर तुला मग क्लास तर मी म्हणते शिकवा, कारण माझा ह्याच्यावर विश्वास आहे, तुम्ही जेवढं देता तेवढं तुमच्याकडे परत येतं. म्हणजे एखादी स्टेप जेव्हा तुम्ही मन लावून बेसिक शिकवत असताना, ॲज अ टीचर, ॲज अ परफॉर्मर मी स्वतः पण पॉलिश होत असते, कारण त्याचे बारकावे सांगताना ते माझ्यात अजून भिनत मुरत जातात बोलताना. हो. सो एक आहे ते. दुसरं तू म्हणशील तर आता खूप कॉर्पोरेट शोज होतात, हल्ली बर. संगीत होतात, हम्म. हल्ली वेगवेगळी गॅदरिंग्स असतात, तिथे तुम्ही बसवा. गरबा आला, नवरात्री आली की वर्कशॉप्स होतात वेगवेगळी. तर मला असं वाटतं पैसे कमवणं हे खूप गरजेचं आहे आणि नृत्यातनं तुम्ही जरूर कमवू शकता. तर मुलांना सोडा. तुझ्या मते नृत्य शिकायला सुरुवात करणं हे वयाच्या कितव्या वर्षी करणं योग्य आहे? मी 4 पासनं घेते, ओके. पण मुलांनी 1, 3.5, 4 काहीच हरकत नाही. म्हणजे आणि मग त्यांना फ्रीस्टाईल करू दे, जाऊ दे बॉलिवूड क्लासला. त्यांना बरोबर. रिदम कळू दे. मग क्लासिकलकडे मी जनरली सांगते की थोडं उशिरा घाला. अगदी म्हणजे आता हल्ली 5 वर्षापासून घेतात, पण आम्ही जेव्हा करायचो तेव्हा मावशी आमच्या 7 वर्षापासून घ्यायच्या. बरोबर. कारण त्याच्यात मग नायिकाज असतात, पुढे मागे ताल असतो खूप वेगवेगळा. जरा इट्स अ व्हेरी टेक्निकल डान्स. मग एवढं टेक्निकॅलिटीज अभ्यास करणं, मग त्याच्यात लेखी परीक्षा, हे थोडं नंतर त्यांना चालू केलं तरी चालेल. पण एखादा डान्स करायचा असेल 3-4 वर्षापासून सहज टाक. त्याला असं काही एज लिमिट नसलं पाहिजे, एक्सेप्ट क्लासिकल. क्लासिकलला तुझ्या मते कितव्या थोडी वर्षी? समज 6-7 वर्षाची, 6 वर्षाची तरी बरोबर. तेवढी समज पाहिजे मुलीला किंवा मुलाला. आणि आता कोरिओग्राफीकडे वळूया, कारण नृत्य करणं आणि नृत्य बसवणं ह्या दोन वेगळे वेगळ्या टॅलेंट गोष्टी आहेत. तर तू अनेक वर्ष कोरिओग्राफी करतेस. एखाद्याला यात यायचं असेल तर त्यांनी काय काय करावं? स्टेजसाठी कोरिओग्राफी ना आपली 2 डायमेन्शनल असते आणि फिल्मसाठी 4 डायमेन्शनल असते. तुझा कॅमेरा तुला कुठेही घेऊन जाऊ शकतो. तुझी स्टेप तुला अशी बघणं आणि तुझी स्टेप एखाद्या वेगळ्या अँगलने बघणं, ती जास्त सुंदर दिसू शकते. जेव्हा फिल्मसाठी कोरिओग्राफी करायला लागते त्याला थोडे टेक्निकॅलिटीज लागतात. स्टेजसाठी तुला वेगवेगळी फॉर्मेशन्स आणि तरी हल्ली स्टेजसाठी पण खूप सिनेमॅटिक इफेक्ट्स आणतात. म्हणजे आता तू आमचे रियालिटी शोज जर बघितले तर त्यातनं गोष्टी सांगितल्या जायच्या. फिल्ममध्ये तर डेफिनेटली यू कॅन गेट. आता ज्या मुलांना कोरिओग्राफर व्हायचंय, म्हणजे कोरिओग्राफी मध्ये करिअर करायचंय, तर त्यांच्यासाठी असा एक प्रश्न विचारू इच्छिते मी की एखादा चित्रपट मिळवण्यासाठी काय करावं लागतं? स्ट्रगल. ते कसं करावं स्ट्रगल. लागतं? एक तर मी जसं तुला म्हणलं मगाशी की त्यांनी कोणाला तरी असिस्ट करणं गरजेचं आहे. तर मराठीत म्हण किंवा हिंदीत म्हण, त्यांना कोरिओग्राफर्स हुडकायला लागणार. आणि त्याची सुरुवात अशी होते, पहिलं बॅक डान्सिंग मध्ये मुलं जातात. म्हणजे हिंदीत जनरली असं होतं. बॅक डान्सिंग मध्ये हळूहळू ते असिस्टंट लेवलला येतात आणि मग असिस्टंट
म्हणून करता करता मग ते हळूहळू पुढे जातात. रियालिटी शोज हा जो एक प्रकार आपल्याकडे आहे त्याच्यात हे खूप होऊ शकतं. मी असे बरेच आपले कोरिओग्राफर आहेत चांगले चांगले जे रियालिटी शो मधनं वर आलेत. कारण ते रियालिटी शो मध्ये जातात, ओळखी होतात. ओळखी मला असं वाटतं 1 to 1 कनेक्शन खूप गरजेचं आहे. मी का घेईन एखाद्या माणसाला असिस्ट करायला डायरेक्ट? मला माहित नसेल तो माणूस जर माझ्यावर सतत काम करतोय, माझ्यावर डान्स केलाय, माझ्या आजूबाजूला आहे, माझ्या कामांमध्ये आहे, तर मग मी त्याला असिस्ट करायला घेईन ना. डायरेक्ट नवीन मुलाला मी असिस्ट करायला नाही घेणार. सो हे असतं. त्यामुळे तुम्हाला एक तर हे कोरिओग्राफर्स हुडकायचे, डान्स शोज हुडकायचे, त्या लोकांना भेटायचं, तर ऑडिशन्स द्या, सिलेक्ट नाही झालात, असिस्टंट म्हणून जा. पण हे सगळं करायला पहिला तुम्ही नाच शिका आणि त्यात एक्सपर्ट व्हा. सो कुठली तरी एक स्टाईल तुम्हाला आलीच पाहिजे. यू कॅन बी जॅक ऑफ ऑल ट्रेड. सगळ्या स्टाईल्स थोड्या थोड्या करण्यापेक्षा तुमच्यात काहीतरी एक एक्सपर्टी पाहिजे असं मला वाटतं. आणि मग तुम्ही जोपर्यंत एखाद्या कोरिओग्राफरला असिस्ट करत नाही ना, तुम्हाला अंदाज नाही येणार. पैशांसाठी तुम्ही नाही करू शकत सुरुवातीला. यू हॅव टू जस्ट बी अराउंड की मी राहू का तुमच्यावर सेटवर, शिक्षणाचा मी एक बघू भाग आहे का, हा. चालेल का, मी काय मदत करू शकतो. माझ्याकडे बरीच मुलं येतात अशी. हा. मी त्यांना सांगते आई तुम्ही माझ्या ग्रुपमध्ये या, मुलांबरोबर डान्स करा. मग मी श्रद्धाला म्हणते बघ काय करतायत. असं करत ते जुळत जातं. असं नाही होत पट मग नीचट व्या. बरोबर.